नमस्कार, MP शिवाटिक्समध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आता या व्हिडिओमध्ये आज आपण काही महत्त्वाचे ऑपरेशन पाहणार आहोत करंट अफेअरमध्ये। बघा काय उत्तराखंड जंगल आग विझवण्यासाठी वायुसेनेने जे ऑपरेशन केले होते त्या ऑपरेशनचं नाव काय, तर त्या ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन बांबी बकेट। म्हणजे बघा उत्तराखंडमध्ये 2024 मध्ये सर्वात जास्त वनांना आग लागलेली आहे, तर त्या आग विझवण्यासाठी वायुसेनेने काय केलं होतं, ऑपरेशन बांबी बकेट नावाचं ऑपरेशन राबवलं होतं। बांबी बकेट म्हणजे काय, एका मोठ्या हेलिकॉप्टरला, वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला खाली असं टाकीसारखं मोठं बकेट बांधलं आणि शेजारच्या तलावामधून पाणी भरून त्या जिथे आग लागली होती तिथे नेऊन त्यांनी ते पाणी ओतलं होतं। त्याला म्हणतात ऑपरेशन बांबी बकेट। म्हणजे ते मोठं बकेट होतं बघा, 1000-1500 लिटरचं असं। त्यानंतर बघा केदारनाथ यात्रेकरूंसाठी उत्तराखंड पोलिसांचे कोणते ऑपरेशन आहे, तर बघा ऑपरेशन मर्यादा। बघा आता हे ऑपरेशन उत्तराखंड पोलिसांनी केदारनाथ यात्रेकरूंसाठी का राबवलं, कारण तिथे ते यात्रेकरू गुटखा, पुड्या, तंबाखू खात जात होते आणि ते प्लॅस्टिक कचरा वगैरे करत होते। तर उत्तराखंड पोलीस कसे काय म्हणले त्यांना, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा। म्हणजे ही अशी ट्रिक लक्षात ठेवा, मर्यादा सोडू नका, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल असं लक्षात ठेवा। त्यानंतर ऑपरेशन अनथिंकेबल हे रशियाचं आहे। ऑपरेशन अनथिंकेबल रशियाचं आहे, फक्त ते रशियाचं एवढं लक्षात ठेवा। ते काय आहे काय नाही हे काही विचारणार नाही, फक्त ऑपरेशन अनथिंकेबल कोणाचं आहे तर रशियाचं एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर ऑपरेशन जज्बा। ऑपरेशन जज्बा या अंतर्गत तिबेट पोलिसांनी चीन सीमेजवळ 2 व्यक्तींकडून 108 kg सोन्याचे बिस्किट जप्त केले। बघा 108 किलो, कुठे कुठे तिबेट पोलिसांनी चीन सीमेजवळ, ऑपरेशन जज्बा। त्यानंतर बघा ऑपरेशन नन्हे फरिश्ते, हे रेल्वे पोलिसांनी लहान लेकरांना वाचवले। रेल्वे पोलिसांनी लहान लेकरांना वाचवले या अंतर्गत। त्यानंतर ऑपरेशन इंद्रावती। बघा ऑपरेशन इंद्रावती हे बघा काय, हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती। बघा ट्रिक कशी लक्षात ठेवायची, इंद्रायणी नदीत एक हत्ती वाहून जात होता, त्याला वाचवले, किंवा इंद्रदेवाचे वाहन हत्ती असं काही पण लक्षात ठेवा। म्हणजे इंद्र हत्ती, हत्ती इंद्र असं लक्षात ठेवा। त्यानंतर ऑपरेशन मेघदूत, लडाखमधील उंच ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी ऑपरेशन मेघदूत राबवले। त्यानंतर ऑपरेशन संकल्प, भारतीय नौसैनिकाने इराणी जहाज अल कंबरला हुती बंडखोराच्या ताब्यातून वाचवलं, त्यासाठी ऑपरेशन संकल्प राबवले। त्यानंतर ऑपरेशन सद्भावना, हे भारतीय सेनेने सिक्कीममध्ये चालवलेले ऑपरेशन आहे। बघा ऑपरेशन सद्भावना। त्यानंतर एक ऑपरेशन सद्भाव आहे। बघा हे काय होतं, सद्भावना एक ऑपरेशन सद्भाव आहे, सद्भाव नुसतं सद्भाव। तर या अंतर्गत सद्भाव अंतर्गत आपण व्हिएतनाम, थायलंड वगैरे अशा काही देशांना तिथे वादळ आलं होतं, म्हणून तिथं आपण मदत केलेली आहे। ऑपरेशन सद्भाव नाव दिलेलं आहे त्याला। आणि हे जे ऑपरेशन सद्भावना आहे हे भारतीय सेनेने सिक्कीममध्ये चालवले। बघा दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्यूज झालं, बघा हे सद्भावना आहे आणि हे सद्भाव, कन्फ्यूज होऊ नका दोन्हीमध्ये। तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।